गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहे। DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर जे अपडेट असणार आहे, टाटा मेमोरियल सेंटर होमी बाबा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर जे आहे, या ठिकाणी ही पदभरती असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली या ठिकाणी पदभरती आहे, जी की कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका, जी की लवकरात लवकर अपडेट तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे भेटतील। आणि जर आपल्या टेलिग्राम चॅनलवर वगैरे जॉईन व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन ठेवलेली असेल, त्या लिंकवर जॉईन तुम्ही होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला जे काही PDF वगैरे असतील, काही अपडेट असेल ते त्यावर भेटेल। तर या व्हिडिओला स्टार्ट करू। हा जो आलेला आहे GR, हा जो पत्र आहे हा 2 तारखेचा आहे। आज 4 तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो। 2 दिवसाचा हा 2 दिवसापूर्वीचा हा पत्र असणार आहे, जे की पब्लिश झालेला आहे। आज आहे 4 तारीख। यामध्ये व्हेन्यू असणार आहे होमी बाबा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर जे आहे मुझफ्फरपूरमध्ये, त्या ठिकाणी ही भरती असणार आहे। तुम्हाला फोन नंबर पण दिलेला आहे, जो मोबाईल नंबर आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही फॉर्म भरताना अडचण येत असेल तर तो फॉर्म तुम्ही चौकशी करून फॉर्म भरू शकता। यामध्ये किती आहेत स्टाफ नर्सच्या जागा आहेत, जे की डे केअर सेंटरमध्ये आहेत, किमोथेरपी या युनिटमध्ये, जेणेकरून तुम्हाला ही पदभरती आहे, ज्यामध्ये तुम्हाला ट्यूजडे 9/9 या ठिकाणी तुम्हाला रिक्रुटमेंट शेड्यूल दिलेला आहे। नर्सची पोस्ट असणार आहे। GNM आणि BSc वाले फॉर्म भरू शकतात। एज लिमिट 30 वर्षापर्यंत दिलेली आहे। 18 ते 22,000 या ठिकाणी मानधन असणार आहे आणि 21 पोस्ट आहेत, जी की चांगल्या पोस्ट आहेत। त्यानंतर डे केअर सेंटरमध्येच जे आहे नेक्स्ट पोस्ट असणार आहे फार्मसिस्टची। हे आहे रिक्रुटमेंट शेड्यूल दिलेला आहे 10/9/2025चा। फार्मसिस्ट आहे, ज्यामध्ये डिप्लोमा आणि डिग्री फार्मसिस्ट बॅचलर ऑफ डिग्री असणं गरजेचं आहे, आणि याची पण एज लिमिट हे 30 दिलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला मानधन असणारे 20 ते 22,000 असणारे आणि 5 या ठिकाणी पोस्ट आहेत। काय अपॉइंटमेंट इनिशियली फॉर 6 मंथसाठी आहे, त्यानंतर वाढू शकतं। सुरुवातीला 6 महिन्यासाठीच हे तुम्हाला जॉब आहे, नंतर काम वगैरे बेसिसवर असेल किंवा मग नंतर पिरियड एक्सटेंड होईल। ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात त्या प्रोजेक्टवर, त्या हॉस्पिटलवर। तर प्लीज नोट दॅट रिक्रुटमेंट प्रोसेड मे बी रिटन एक्झामिनेशन अँड पर्सनल इंटरव्यू फॉर गिवन पोस्ट। फर्दर नोट दॅट देर विल बी अ स्क्रूटनी ॲप्लिकेशन प्रायर टू इंटिमेशन रिक्रुटमेंट प्रोसेस विल बी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे। तुम्हाला हे डॉक्युमेंट सगळे त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे। तर खूप महत्त्वाचं आहे, डेट वगैरे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे। कॅन्डिडेट फॉर होम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इज डन सॅटिस्फॅक्टरी ओनली अलाउड फॉर द फॉर्मट। ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित आहेत असं त्यांना वाटतं, त्याच विद्यार्थ्यांना त्यांनी पुढं प्रोसेससाठी बोलवणार आहेत। तारीख ऑलरेडी सांगितलेली, या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे। श्री कृष्णा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल कॅम्पस आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन भेट द्यायचं आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। टाटा मेमोरियल सेंटर जे आहे पूर्ण इंडियामध्ये खूप महत्त्वाचे हॉस्पिटल आहेत, आणि ज्यामध्ये सर्व मोस्टली ट्रीटमेंट होतात। किमोचे वगैरे जास्त यावर प्रेफर असतो। खूप चांगले हॉस्पिटल आहेत, खूप क्लीन नीट वगैरे टायडी हॉस्पिटल असतात, ज्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही भरती असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी जॉबच्या शोधामध्ये वगैरे आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे। 18 ते 22,000 मानधन या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। सुरुवातीला 6 महिन्यासाठी तुम्हाला करावं लागेल, नंतर तुमचं जर काम सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला परत पिरियड हे एक्सटेंड केलं जाऊ शकतं। ठीक आहे, GNM आणि BSc फॉर्म भरू शकतात, D फॉर्म आणि B फॉर्म भरू शकतात। 2 या पोस्टची वॅकन्सी निघालेली विद्यार्थी मित्रांनो।